नमस्कार. वेगवेगळ्या प्रकारच्या निर्णयांचं विश्लेषण करण्यामध्ये उपयोगी पडणारी खेळ सिद्धांतामधील एक महत्त्वाची संकल्पना आपण समजावून घेऊया, नॅशचा समतोल. नॅशचा समतोल ही संकल्पना अमेरिकन गणिततज्ञ जॉन नॅश यांनी सर्वप्रथम शोधून काढली. म्हणून या समतोलाच्या अवस्थेला त्यांचं नाव दिलं गेलं आणि ही समतोलाची अवस्था नॅशचा समतोल म्हणून ओळखली जाऊ लागली. जॉन नॅश यांच्या या खेळ सिद्धांतामधील त्यांच्या एकंदरीत सहभागासाठी 1994चं अर्थशास्त्राचं नोबेल त्यांना दिलं गेलं होतं. जॉन नॅश यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट देखील मध्यंतरी आला होता, अ ब्युटिफुल माइंड, ज्याला 2001चं ऑस्कर अवॉर्डसुद्धा मिळालं होतं. आपण समजावून घेऊया नॅशचा समतोल म्हणजे काय. नॅशच्या समतोलामध्ये खेळाडूने विरोधकाचा डावपेच लक्षात घेतल्यानंतर आपला डावपेचात्मक निर्णय घेतला असल्याने त्या निर्णयापासून परावृत्त होण्याची गरज खेळाडूला वाटत नाही. नॅशच्या समतोलामध्ये 2 बाबी किंवा गोष्टी अपेक्षित आहेत. एक म्हणजे खेळाडू निर्णय घेत असताना आपल्या विरोधकाचा किंवा समोरच्या खेळाडूचे डावपेच काय असतील, तो काय निर्णय घेईल याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न अगोदर करतो आणि मग त्यावर आधारित आपला निर्णय घेतो. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, अशा प्रक्रियेद्वारे हा निर्णय घेतला गेलेला असल्यामुळे या निर्णयापासून परावृत्त होण्याची गरज त्या खेळाडूला वाटत नाही किंवा आपला निर्णय बदलावा असं खेळाडूला वाटत नाही. अशी अवस्था म्हणजेच नॅशचा समतोल. नॅशचा समतोल एक संकल्पना आहे जी असहकारित खेळातील इष्टतम समाधान निश्चित करते, ज्यात प्रत्येक खेळाडूला प्रारंभिक डावपेच बदलण्यासाठी प्रोत्साहनाची कमतरता असते. आपण यापूर्वी कैद्याची कोंडी किंवा प्रबळ डावपेच संतुलन हे नॉन कॉपरेटिव्ह गेम किंवा असहकारित प्रकारातील खेळ समजावून घेतले होते. नॅशचा समतोल हा सुद्धा असहकारित खेळाचाच एक प्रकार आहे. इथे 2 खेळाडू एकमेकांच्या संदर्भातल्या डावपेचांचा किंवा निर्णयांचा आढावा घेतात, परस्परांच्या निर्णयांचा आढावा घेतात आणि मग आपला निर्णय घेतात. आणि असा घेतलेला निर्णय बदलण्यासाठी कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन त्या खेळाडूंना शिल्लक राहत नाही. त्यामुळे एकदा त्यांनी निर्णय घेतलेला असला की तो बदलावा असं त्यांना वाटत नाही आणि त्यामुळे एक स्टेबल इक्विलिब्रियम, स्थिर स्वरूपाचा समतोल प्राप्त होतो. त्यामुळे नॅशचा समतोल हा स्थिर स्वरूपाचा समतोल आहे. एकूणच इतर खेळाडू त्यांच्या रणनीतीमध्ये किंवा डावपेचांमध्ये स्थिर राहतात असे गृहीत धरून एखाद्या व्यक्तीला क्रियेत बदल करण्याचा कोणताही वाढीव लाभ मिळू शकत नाही. नॅशच्या समतोलामध्ये प्रत्येक खेळाडू असं गृहीत धरतो की त्यानं समोरच्या खेळाडूचा किंवा विरोधकाचा निर्णयाचा जो आढावा घेतला आहे, मागोवा घेतला आहे, त्या निर्णयाच्या बाबतीत समोरचा जो खेळाडू आहे तो आपला निर्णय बदलणार नाही असं गृहीत धरतो आणि हा खेळाडू आपला निर्णय घेतो. त्यामुळे या निर्णयापासून बदलण्यासाठी, त्याच्या निर्णयामध्ये बदल करण्यासाठी त्याला कोणताही प्रोत्साहन नसतं, कोणताही वाढीव लाभ नसतो आणि त्यामुळे त्या निर्णयावर तो कायम राहतो. आणि दोन्ही खेळाडू अशा प्रकारेच वागत असल्यामुळे ते दोघेही आपल्या निर्णयावर ठाम राहतात आणि त्यामुळे एक स्थिर स्वरूपाचा समतोल प्राप्त होतो. एका उदाहरणाच्या साहाय्यानं आपण हे समजावून घेऊया. उत्पादन निवड समस्या उदाहरण. पिंडिक अँड रुबिनफेल्ड यांच्या मायक्रो इकॉनॉमिक्स 8वी एडिशन या पुस्तकामधून हे उदाहरण आपल्यासाठी घेतलं आहे. समजा 2 उत्पादन संस्था आहेत, ए आणि बी, किंवा त्यांना आपण 2 कंपन्या म्हणूया, कंपनी ए आणि कंपनी बी. या दोनही उत्पादन संस्था खाद्यपदार्थांचं उत्पादन करतात. दोघांनाही नवीन प्रकारचं बिस्किट बाजारपेठेमध्ये आणायचं आहे. उत्पादन ए या उत्पादन संस्थेसमोर 2 पर्याय आहेत, कुरकुरीत बिस्किट बाजारपेठेमध्ये आणणं किंवा गोड बिस्किट बाजारपेठेमध्ये आणणं. हेच दोन्ही पर्याय उत्पादन संस्था बी समोर आहेत. दोघांनाही नवीन प्रकारचं बिस्किट मार्केटमध्ये आणायचं आहे
दोघांकडे असणारे पर्याय कुरकुरीत बिस्किट किंवा गोड बिस्किट असे आहेत. एकाच वेळी दोन्ही प्रकारची बिस्किटं ही बाजारपेठेमध्ये आणू शकत नाहीत. दोनपैकी एकच काहीतरी ते बाजारपेठेमध्ये आणू शकतात. अशा परिस्थितीमध्ये दोघांना निर्णय घ्यायचा आहे. या परिस्थितीमध्ये पे ऑफ मॅट्रिक्स काय असेल हे आपण थोडक्यात समजावून घेऊया. समजा उत्पादन ए आणि उत्पादन बी या दोन्ही उत्पादन संस्थांनी कुरकुरीत बिस्किट बाजारपेठेमध्ये आणायचं ठरवलं. तर अशा परिस्थितीमध्ये दोघांनीही कुरकुरीत बिस्किट बाजारपेठेमध्ये आणल्यामुळे दोघांची एकमेकांशी नाहक स्पर्धा होईल. त्यातून किमती कमी होतील आणि तोटा होईल. त्यामुळे दोन्ही कंपन्यांना किंवा दोन्ही उत्पादन संस्थांना मिळणारा पे ऑफ किंवा परतावा हा -5 असा असेल. समजा ए या उत्पादन संस्थेने ठरवलं गोड बिस्किट बाजारपेठेमध्ये आणायचं आणि त्याच वेळेला बीनं सुद्धा गोड बिस्किटच बाजारपेठेमध्ये आणलं. आता पुन्हा एकदा तीच स्थिती निर्माण होईल. एकाच प्रकारचं बिस्किट म्हणजे गोड बिस्किट दोन्ही कंपन्यांमध्ये बाजारपेठेमध्ये आणल्यामुळे दोघांनाही स्पर्धा करावी लागेल. किमती कमी होतील, तोटा होईल. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा पुन्हा एकदा दोघांचाही जो परतावा आहे या निर्णयासंदर्भातला तो -5 असेल. आता या उलट जर दोघांनी एकमेकांचा अंदाज घेतला आणि एनं ठरवलं की कुरकुरीत बिस्किट बाजारपेठेमध्ये आणायचं आणि बीला याची खबर लागली आणि बीनं ठरवलं की आपण कुरकुरीत नाही, आपण गोड बिस्किट बाजारपेठेमध्ये आणायचं. हा जर निर्णय झाला म्हणजे ए कुरकुरीत बिस्किट आणि बी गोड बिस्किट, तर दोघांना मिळणारा परतावा 10-10 असा भरघोस नफा देणारा असेल. कारण आता इथे स्पर्धा असणार नाही. दोघांना किंमत कमी करावी लागणार नाही. दोघंही आपापल्या परीनं किंमत करू शकतील आणि दोघांचाही नफा वाढेल. या उलट जर झालं, जर उत्पादन संस्था एनं गोड बिस्किट आणि उत्पादन संस्था बीनं कुरकुरीत बिस्किट असे जर दोघांनी निर्णय घेतले, तर इथे सुद्धा दोघांना मिळणारा परतावा 10-10 असेल. या पे ऑफ मॅट्रिक्समध्ये किंवा या उत्पादन निवड समस्येच्या ह्या उदाहरणामध्ये आत्ता निर्णय घेत असताना उत्पादन संस्था एला किंवा बीला सुद्धा समोरची उत्पादन संस्था काय निर्णय घेते याचा अंदाज घ्यावा लागेल. त्यामुळे दोघांचेही निर्णय एकमेकांवर अवलंबून असतील. उत्पादन संस्था ए निर्णय घेत असताना कुरकुरीत बिस्किट उत्पादित करायचं की गोड बिस्किट उत्पादित करायचं, हा निर्णय घेत असताना उत्पादन संस्था ए उत्पादन संस्था बी काय करेल याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करेल. त्या संदर्भात माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि बीनं घेतलेल्या निर्णयाबद्दल जर एला अंदाज आला तर ए आपला निर्णय घेऊ शकेल. बीची सुद्धा अवस्था तीच आहे. एनं घेतलेल्या निर्णयाचा जर बीला अंदाज आला किंवा त्या निर्णयाबद्दल काही निश्चित स्वरूपाचं समजलं तरच बी आपला निर्णय घेऊ शकेल. त्यामुळे इथे निर्णय घेत असताना या दोन्ही उत्पादन संस्थांना एकमेकांच्या निर्णयांचा किंवा त्यांच्यासमोर असणाऱ्या डावपेचांचा आणि त्यातून घेतल्या जाऊ शकणाऱ्या निर्णयांचा आढावा घ्यावा लागेल. आणि असा आढावा घेतल्यानंतर जो काही निर्णय दोघांचाही होईल तो स्थिर असेल. त्यापासून बदलण्याची गरज दोघांनाही राहणार नाही. इथं हे निर्णय 2 ठिकाणी होतात. एक म्हणजे एनं गोड बिस्किट उत्पादन करणं, त्यावेळेला बीनं कुरकुरीत बिस्किट उत्पादन करणं, किंवा दुसरा निर्णय डाव्या कोपऱ्यातला खालचा, एनं कुरकुरीत बिस्किट उत्पादन करणं आणि त्यावेळेला बीनं मात्र गोड बिस्किट उत्पादन करणं. आता या दोन्ही निर्णयांच्या बाबतीत यातला कुठलाही एक निर्णय झाला तर तो स्थिर असेल. उदाहरणार्थ हा जर पहिला निर्णय झाला, एनं गोड बिस्किट उत्पादित करायचं ठरवलं आणि याची बातमी बीला मिळाली. जर बीला ही बातमी मिळाली तर बी आता गोड बिस्किट उत्पादित करणार नाही, कारण दोघांचा तोटा होणार. ए बरोबर बीचा सुद्धा तोटा होणार आहे. त्यामुळं बी निर्णय घेईल आता कुरकुरीत बिस्किट उत्पादन करायचा आणि त्यामुळे ए गोड बिस्किट उत्पादित करेल आणि त्यावर आधारित घेतलेल्या निर्णयाद्वारे बी कुरकुरीत बिस्किट उत्पादित करेल आणि हा दोघांचा निर्णय आता स्थिर राहील. या दोघांनी घेतलेल्या निर्णयापासून परावृत्त होण्याची गरज दोघांनाही वाटणार नाही आणि हा निर्णय स्थिर असू शकेल. इथे सुद्धा तेच होईल. या दुसऱ्या ठिकाणी सुद्धा
डाव्या खालच्या कोपऱ्यामध्ये सुद्धा एनं जर कुरकुरीत बिस्किट निर्माण करण्याचा निर्णय घेतला तर बी गोड बिस्किट निर्माण करण्याचा निर्णय घेईल, किंवा या उलट एला जर अंदाज आला की बी गोड बिस्किट निर्माण करण्यासाठी प्रयत्न करते, त्यासाठी लागणारी आवश्यक सामुग्री गोळा करते, अशी माहिती जर एला मिळाली तर ए लगेच कुरकुरीत बिस्किट तयार करण्याचा निर्णय घेईल. आणि मग अशा वेळेला ए कुरकुरीत बिस्किट आणि बी गोड बिस्किट हे दोघांचे निर्णय होतील आणि दोघांनाही 10-10 असा चांगला भरघोस परतावा उपलब्ध होईल. त्यामुळे हा निर्णयापासून सुद्धा बदलण्याची गरज दोघांनाही वाटणार नाही. हा एकदा निर्णय झाला की तो स्थिर असेल, कारण या निर्णयापासून जर एकानेही परावृत्त होण्याचा प्रयत्न केला तर दोघांचंही नुकसान होणार आहे. त्यामुळे हा निर्णय स्थिर असणार आहे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की नॅशचा समतोल ही अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये प्रत्येक खेळाडू आपल्या विरुद्ध खेळाडूच्या निर्णयांचा आणि डावपेचांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतो, अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतो, त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या आधारावर आपला निर्णय घेतो. आणि हा निर्णय या अशा प्रकारच्या प्रक्रियेतून गेलेला असल्यामुळे दोघांनाही आपले निर्णय बदलण्याची गरज वाटत नाही आणि त्यामुळे दोघंही स्थिर स्वरूपाचे निर्णय घेतात आणि त्यातून बाजारपेठ संतुलित अवस्थेमध्ये पोहोचते. नॅशच्या समतोली संकल्पना पाहिल्यानंतर प्रबळ डावपेच संतुलन आणि नॅशचा समतोल या दोन्ही संकल्पना थोड्याशा सारख्या वाटण्याची शक्यता आहे. कारण प्रबळ डावपेच संतुलनामध्ये सुद्धा होणारं संतुलन हे स्थिर असतं, परंतु दोन्ही संकल्पनामध्ये काही मूलभूत फरक आहेत जे आपण समजावून घेऊया, की ज्या आधारे आपल्याला नॅशचा समतोली संकल्पना अधिक चांगली कळायला मदत होईल. प्रबळ डावपेच संतुलन म्हणजे काय? तर प्रबळ डावपेच संतुलनामध्ये जेव्हा प्रत्येक खेळाडू त्याच्या स्वतःच्या प्रबळ डावपेचाची निवड करतो किंवा रणनीतीची निवड करतो, तेव्हा एक प्रभावी रणनीती किंवा डावपेच समतोल साधला जातो. प्रबळ डावपेचामध्ये दोन्ही खेळाडूंकडे स्वतःकडे प्रबळ डावपेच असतो आणि त्या डावपेचाची निवड ते दोघेही करतात. ही निवड करत असताना समोरचा खेळाडू काय विचार करतो याचा विचार करण्याची गरज दोघांनाही वाटत नाही. या उलट नॅशच्या समतोलामध्ये खेळाडूकडे असणारा जो डावपेच आहे तो प्रबळ असेलच असं नाही. प्रबळ असू सुद्धा शकतो, परंतु प्रत्येक वेळेला तो प्रबळ असेल असं नाही. काही वेळेला प्रबळ डावपेच वेगळा असेल, पण समोरचा खेळाडू काय करतो याच्या आधारावर निर्णय घ्यायचा असल्यामुळे प्रबळ नसणारा निर्णयसुद्धा कदाचित नॅशच्या समतोलामधला खेळाडू घेऊ शकेल. दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे प्रबळ डावपेच संतुलनामध्ये खेळाडूला आपला निर्णय घेताना समोरच्या खेळाडूचे डावपेच विचारात घ्यावे लागत नाहीत. त्याच्याजवळ प्रबळ डावपेच असल्याने विरोधक काय निर्णय घेणार याचा विचार करण्याची गरज खेळाडूला वाटत नाही. प्रबळ डावपेच संतुलनामध्ये डॉमिनंट स्ट्रॅटेजीमध्ये त्याच्याकडे असणारे स्ट्रॅटेजी डॉमिनंट आहे, प्रबळ आहे, त्यामुळे समोरचा खेळाडू काय करतो याचा विचार तो अजिबात करणार नाही. तो कोणताही निर्णय घेऊ दे, हा आपला निर्णय घेऊन मोकळा होईल. इथे मात्र नॅशच्या समतोलामध्ये खेळाडूला आपला निर्णय घेताना समोरच्या खेळाडूचे डावपेच विचारात घ्यावे लागतील, त्याशिवाय इथे तो आपला निर्णय घेऊ शकणार नाही. डॉमिनंट स्ट्रॅटेजीमध्ये किंवा प्रबळ डावपेच संतुलनाच्या बाबतीत प्रत्येक प्रबळ डावपेच संतुलन हा नॅशचा समतोल असतोच. कारण प्रबळ डावपेच संतुलनामधून साध्य होणारा संतुलन जे आहे, प्रबळ डावपेचांच्या माध्यमातून साध्य होणारं संतुलन जे आहे ते स्थिर असतं, न बदलणारं असतं. कारण त्या ठिकाणी सुद्धा खेळाडूला आपल्या निर्णयापासून परावृत्त होण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे प्रत्येक प्रबळ डावपेच संतुलन हा नॅशचा समतोल असतोच. या उलट प्रत्येक नॅशचा समतोल हा प्रबळ डावपेच समतोल असेलच असे नाही. कदाचित नॅशच्या समतोलामध्ये सुद्धा खेळाडूकडे प्रबळ डावपेच असू शकेल, परंतु प्रत्येक वेळी होईल असं नाही. प्रबळ डावपेच संतुलन आणि नॅशचा समतोल या दोन संकल्पनांमधला हा मूलभूत फरक आहे. दोघांमध्ये असणारं साम्य एकच आहे की दोन्ही ठिकाणी निर्माण होणारं संतुलन हे स्थिर असतं, ते बदलत नाही. दोन्ही प्रकारच्या संतुलनामध्ये घेतलेला निर्णय बदलण्याची खेळाडूला गरज वाटत नाही. त्यामुळे प्रबळ डावपेच संतुलन हा नॅशचा समतोल असतोच. मात्र प्रबळ डावपेच संतुलनामध्ये
पहिल्या खेळाडूला दुसऱ्या खेळाडूच्या डावपेचांबद्दल विचार करण्याची गरज वाटत नाही. याउलट नॅशच्या संतुलनामध्ये ती गरज वाटते. धन्यवाद.